बापू, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, गावचे सर्व पदाधिकारी आणि औराद मध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, युवा तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी, मित्रांनो, बापूंनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक देशाची आणि या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी निर्णय करायचा आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये नेमकं देशाला कुठे घेऊन जायचं आहे. कधी कधी हा देश 70 वर्ष त्या ठिकाणी लुटणाऱ्या काँग्रेसचा होता, त्या ठिकाणी आता सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. या भारतीय जनता पार्टीने राजीव गांधी एकेकाळी म्हणायचे मी जर दिल्लीतून तर त्या ठिकाणी जर 1 रुपया पाठवला तर खाली 6 त्या ठिकाणी 15 पैसे जातात. मोदीजी आज दिल्लीतून 6,000 रुपये पाठवतात आणि आता त्या ठिकाणी खाली जनतेच्या अकाउंट मध्ये 6,000 रुपये जातात. मित्रांनो, ही निवडणूक त्या ठिकाणी दोन मानसिकतेमधली आहे. कधी कधी त्या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी राम अस्तित्वात नाही असं म्हणलं होतं आणि रामाचं त्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी रामाला नाकारणाऱ्या आणि राम मंदिरात बांधणाऱ्यांच्या मधली निवडणूक आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी दोन मानसिकतेमधली आहे. ही निवडणूक हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याच्या विरोधातली निवडणूक आहे आणि भारत विश्वगुरू बनवणाऱ्याच्या बाजूची निवडणूक आहे. मित्रांनो, आपल्याला ठरवावं लागेल. ही निवडणूक त्या ठिकाणी एका मुसळ कामगाराचा मुलगा म्हणून मी निवडणूक लढवतोय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो मी कार्यकर्ता नाहीये. संघर्षाने इथपर्यंत आलोय. त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक त्या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. माळशिरस तालुक्याचा आमदार असताना हजारो लोकांचे ऑपरेशन करण्याचं भाग्य मला लाभलं. वाड्या वस्त्यावरील खेड्यापाड्यातील सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचं काम मी त्या ठिकाणी 5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे केलं. आपले नातेवाईक माळशिरस तालुक्यामध्ये असतील, कुणालाही विचारा. 100 लोकांना विचारलं तर 90 लोक म्हणतील आमदार चांगला होता, आमदार देव माणूस होता, आमचा आमदार तुमच्याकडे आलाय, तो त्या ठिकाणी सेवा करेल. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे, ही निवडणूक सरळ आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. कधी कधी 70 वर्षांचं सरकार होतं, यांना गोर गरीब शेतकऱ्यांची कधी चिंता नव्हती. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे यांचं गणित होतं. बापू आमदार होते, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जर पाहिलं तर या दक्षिण मध्ये काय सुरू होतं आपण पाहिलेलं आहे. अतिशय प्रामाणिक नेतृत्व म्हणून आनंदरावजी देवकाते साहेबांनी इथं काम केलं, परंतु स्वतःचे मुख्यमंत्री पदाची खुर्ची गाठण्यासाठी त्या ठिकाणी देवकाते साहेबांना खाली बसून इथं उमेदवारी लढवली आणि त्यानंतर षडयंत्र करून काय केलं या मातीला माहिती आहे मित्रांनो. त्याच्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय विनंती करतो मित्रांनो, या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट आहे. अक्कलकोट मधून आपण 50,000 जास्त लीड घेऊन पुढे येतोय. उत्तर मध्ये आपण त्या ठिकाणी काही झालं तर 70-75,000 लीड घेतोय. या दक्षिण मध्ये बापूने गावागावामध्ये या तालुक्यात एकही गाव असं नसेल की जिथं 2 कोटीचा निधी बापूने दिला नाही. एकही गाव नसेल. माझं विरोधकांना चॅलेंज आहे, तुम्ही मुख्यमंत्री असताना या तालुक्यात किती निधी दिला ते दाखवावं, आमच्या बापूने काय केलं ते दाखवतो. त्यामुळे माझी विनंती आपल्याला की मित्रांनो, या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं. माझ्या आई वडिलांनी या तालुक्यात ऊस तोडलाय, सिद्धेश्वर कारखान्यामध्ये माझ्या आई वडिलांनी ऊस तोडलाय, सदाशिवनगर कारखान्यामध्ये ऊस तोडलाय, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारीमध्ये माझ्या आई वडिलांनी ऊस तोडलाय, दामाजीमध्ये ऊस तोडलाय. विरोधक फार मोठं बोलताय, मी इतकं बोलणार नाही. मी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, कामगाराच्या कुटुंबात जन्माला आलोय. या मातीमध्ये माझ्या आई वडिलांनी सेवा केली आहे, स्वतः काम करून शिकलो, इंजिनियर आहे. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती करतो, एक तुमचा मुलगा आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबात जे भोगायचं असतं ते मी भोगलेलो आहे. कधी काही माझ्याकडे फी भरायला पैसे नव्हते, त्या परिस्थितीतून मी आलेलो आहे. स्वतः काम करून शिक्षण केलेला मी कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वावर आलोय. माझा बाप कुणी आमदार खासदार माजी मुख्यमंत्री नव्हता. माझ्या खानदानात कधी कुणी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाहीये. मी आपल्या सगळ्यांसमोर तुमचा मुलगा म्हणून राहील, तुमच्या सोबत राहील, तुमच्या सोबत तुमची सेवा करेल हे त्या ठिकाणी सांगतो.